नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाडीबीटीवरून तुषार सिंचन संच घेतल्यानंतर कृषी अधिकारी तपासणीला आल्यावर नेमके काय काय पाहतात, काय कागदपत्र बघतात, कोणती मोजमाप करतात, कोणत्या गोष्टीमुळे अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, सगळी माहिती आज एकदम सोप्या भाषेत पाहूया. तर तपासणी का होते? तर तुषार सिंचन संचासाठी तुम्ही जेव्हा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता आणि संच बसवून पूर्ण करता तेव्हा सबसिडी मिळण्यासाठी कृषी विभागाचा अधिकारी तुमच्या शेताची तपासणी करतो. या तपासणीचा उद्देश संच खरंच बसवला आहे का, तो योग्य प्रकारे चालू आहे का, बिल आणि साहित्य जुळतंय का, सरकारी नियमांनुसार काम केले आहे का, हे सर्व बघणे हे असते. नंतर कृषी अधिकारी शेतात आले की पहिली प्रक्रिया कशी असते ते पाहूया. तर अधिकारी शेतात येतात तेव्हा ते प्रथम तुमच्याकडे काही बेसिक माहिती विचारतात, जसे अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन ID, नाव व मोबाईल नंबर, शेताची गट नंबर म्हणजे सर्वे नंबर, संच बसवलेली जागा योग्य आहे का, यामुळे ते खात्री करतात की अर्ज तुमचाच आहे. नंतर अधिकारी काय काय तपासतात ते पाहूया. नंबर 1, संचाची पूर्ण बसवणी म्हणजे इन्स्टॉलेशन व्हेरिफिकेशन. अधिकारी प्रत्यक्ष पाहतात की तुषार पायपिंग योग्यरित्या बसवले आहे का, मुख्य लाईन, सब लाईन, नोजल्स नीट आहेत का, किती क्षेत्रावर बसवले आहे हे. नंतर नंबर 2, क्षेत्र मोजमाप म्हणजे एरिया मेजरमेंट. हे खूप महत्त्वाचे. GPS किंवा टेप किंवा मोबाईल ॲप वापरून ते क्षेत्र मोजतात. तुम्ही केलेले क्षेत्र आणि बिलावरचे क्षेत्र जुळले पाहिजे. इथे मिसमॅच झाला तर सबसिडी अडते. नंतर नंबर 3, पायपिंग व नोझल्सची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी चेक. कंपनीचे नाव, थिकनेस, ग्रेड तपासतात. चालू करून तुषार नीट पडतो का पाहतात. प्रेशर योग्य आहे का ते बघतात. नंतर नंबर 4, पंपिंग सेट किंवा पाण्याचा स्रोत, वॉटर सोर्स चेक. तुम्ही वापरत असलेले मोटार किंवा पंप तपासतात. पाण्याचा स्रोत खरा व वापरात आहे का ते पाहतात. कधीकधी दस्तऐवजातील स्रोत वेगळा आणि प्रत्यक्ष वेगळा असेल तर ऑब्जेक्शन येतो. नंतर नंबर 5, बिल आणि संच जुळवणी. तर डीलरने दिलेले बिल, मटेरियल डिलिव्हरी चलान, कोटेशन हे सर्व त्या आयटमशी जुळतं का ते पाहतात. उदाहरणार्थ बिलमध्ये 200 नोजल्स लिहिले पण प्रत्यक्ष 150 असल्यास अडचण होते. नंतर नंबर 6, फोटो व व्हिडिओ डॉक्युमेंटेशन, ऑन साईट फोटो म्हणजे किंवा व्हिडिओ प्रूफ. तर अधिकारी काही फोटो घेतात, जसं शेताचा वाईड अँगल, पायपिंग, नोजल्स, मुख्य लाईन, पाणी पडताना, शेतकरी म्हणजे तुम्ही प्लस संच एकत्र असलेला फोटो हे सरकारी नोंदीसाठी आवश्यक असते. नंतर नंबर 7, आधार प्लस बँक खाते प्लस जमीन कागदांची पडताळणी. ते तुमच्याकडून काही कागद मागू शकतात, जसे 7/12 उतारा, अर्जाची कॉपी, आधार कार्ड, बँक पासबुक, पंपाचा बिल किंवा मोटार तपशील कधीकधी. नंतर नंबर 8, प्रत्यक्ष वापर तपासणी म्हणजे फंक्शनल टेस्ट. नोझल चालू करून स्प्रे पॅटर्न बघतात. क्षेत्रभर तुषार समप्रमाणात पडतो का पाहतात. प्रेशर कमी जास्त असल्यास नोंद करतात. नंतर कोणत्या चुका झाल्यास सबसिडी थांबू शकते ते पाहूया. तर बिलात आणि प्रत्यक्ष साहित्यामध्ये फरक, क्षेत्र कमी किंवा चुकीचे मोजमाप, साहित्य दर्जाहीन असणे, कृषी अधिकारी बोलावल्यास उपलब्ध नसणे, पाणी चालू न दाखवणे, डुप्लिकेट बिल किंवा फेक कंपनीचे साहित्य. या गोष्टी टाळा म्हणजे सबसिडीमध्ये अडथळा येणार नाही. नंतर शेतकऱ्यांनी तपासणीसाठी कशी तयारी करावी ते पाहूया. तर सर्व बिल आणि कागदपत्र एकाच फाईलमध्ये ठेवा. संच चालू स्थितीत ठेवा. नोजल्स, पायपिंग नीट तपासा. अधिकारी आले की पूर्ण सहकार्य करा. क्षेत्राचे अंदाजे मोजमाप आधीच करा. तर मित्रांनो, कृषी अधिकारी तुषार सिंचन संचाची तपासणी करताना नेमकं काय पाहतात याची संपूर्ण माहिती आज आपण घेतली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.